हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी नेहमीप्रमाणे माझी स्वयंपाकाची जी काही तयारी असते तर तीच इथे चालू होती। तर रोजच प्रश्न पडतो की भाजीला काय बनवायचं, कारण की कसं होतं बघा, घरात प्रत्येकाला वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आवडत असतात। कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं असं प्रत्येकाच्याच घरात असतं। पण मग आपल्याला प्रश्न पडतो की आता भाजीमध्ये आज काय बनवायचं। तर आज ना ढोबळी मिरची सुद्धा शिल्लक होती थोडी घरामध्ये, म्हणून म्हटलं चला आज ढोबळी मिरची जी आहे ना तर ती मी बनवलेली होती। आणि त्याचबरोबर इथे वरण भाताचा जो कुकर होता तो सुद्धा लावून घेतला, कारण की सुट्टीचा दिवस म्हटलं तर मग सगळे जे आहेत तर ते लेटच उठतात आणि त्याच्यानंतर मग नाश्ता सुद्धा सगळ्यांचा लेटच होतो। म्हणून म्हटलं की आज जो स्वयंपाक आहे तो पूर्णच आवरून घेऊयात, म्हणजे सगळे एकदमच पोटभर जो नाश्ता आहे तो करून घेतील। कारण की सुट्टीच्या दिवशी कसं सगळं जे जण आहेत ना ते लेटच उठतात आणि मग नाश्ता कधी कधी स्किप होतो, मग डायरेक्टच जेवण होतं। आणि आमच्या इकडे सगळे लवकरच नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा सगळं जे आहे ते लवकरच होतं। पण सुट्टीचा दिवस म्हटलं की मग थोडंसं लेट होतं, म्हणून मग म्हटलं की चला आज जो स्वयंपाक आहे तो पूर्णच आवरून घेऊयात। तर आता जीविका सुद्धा अजून काही उठलेली नव्हती, तोपर्यंत म्हटलं मग चला आपली जी काही कामं आहेत ती तरी आवरून घेऊयात। म्हणून मग इथे वरण भाताचा जो कुकर होता तो सुद्धा लगेचच लावून घेतला आणि ढोबळी मिरची आहे तर ती सुद्धा माझी झालेली होती। चपात्या वगैरे सुद्धा मी आवरून घेतलेल्या होत्या। तर आता जीविकाचे पप्पा उठलेले होते, म्हणून मग त्यांच्यासाठी इथे जे आहे ना तर ते ज्यूस बनवायला घेतला। तर डाळिंब जे आहेत तर ते मी सोलून वगैरे मग त्यामध्ये पाणी ॲड करून ते जे डाळिंब असतं तर ते मिक्सरला फिरवून घेते। तर यामध्ये मी साखर बिलकुल सुद्धा टाकत नाही। आणि मग म्हटलं चला आता दूध वगैरे सुद्धा मी ॲड नव्हतं केलेलं, फक्त पाणी टाकूनच जो ज्यूस आहे तर तो मी बनवणार होते। आणि कालच फ्रूट आणलेले होते सगळे, म्हणून म्हटलं चला आज सकाळी सकाळी जे आहेत ना तर ते ज्यूस बनवायला घेऊयात। तर आता इथे त्यांचा नाश्ता वगैरे झालेला होता। त्यानंतर मग काल भरपूर पाऊस झालेला होता, म्हणून कपडे काही सुकलेलीच नव्हती। मग आतमध्ये फॅन खाली कपडे जे आहेत ना तर ती रात्रभर सुकण्यासाठीच मी ठेवलेली होती। पण कसं होतं बघा, कपडे आतमध्ये सुकण्यासाठी ठेवली ना की मग भरपूर पसारा होऊन जातो घरामध्ये। म्हणून जेवढी काही कपडे असतात ना रोज जी धुण्यामध्ये येतात ती सगळे मी लगेचच घड्या घालून ठेवत असते, जेणेकरून पसारा जो आहे तर तो जास्त होत नाही। नाहीतर मग काय होतं बघा, आपण जर म्हटलं ना की थोड्या वेळ राहू देत नंतर न करता येईल तर ती कामे जी आहेत ना तर ती पुढं होत राहतात आणि कामे काही आपली पूर्ण होत नाहीत। त्याच्यामुळे मग जसं लक्षात येईल तशी कामे जी आहेत ना तर ती मी आवरून घेत असते। तर आता इथे सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि लगेचच ज्याची त्याची कपडे ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये ठेवून देते। म्हणजे कसं होतं, एक तर पसारा सुद्धा कमी होतो आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेचच सापडतात। नाहीतर 1-2 मिनिटं जरी आपण थोडंसं म्हटलं ना की चला जाऊ देत नंतर करूयात तर ते काम काही होत नाही बघा। आणि ही कामं जी आहेत ना ती करायला फक्त 1-2 ते 3 मिनिटच लागतात। 2 ते 3 मिनिटात आपण सगळी कामं जी आहेत ना ही आवरून घेऊ शकतो। पण थोडासा जरी कंटाळा केला तरी सुद्धा मग आपलं जे नंतरचं काम असतं ना तर ते खूपच वाढतं। त्याच्यामुळे मग जसं होईल तसं ही जी क्लिनिंग असते ना ती मी करून घेत असते। तर जीविका त्यानंतरनं मग उठलेली होती, मग तिची अंघोळ वगैरे झाली आणि मग म्हटलं चला आता तिची थोडीशी वेणी वगैरे केसांची बांधून घेऊयात। तर आता इथे सागर वेणी जी आहे तर ती तिच्या केसांची मी करून देत असते। ज्या दिवशी तिला सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी मग आमचं रुटीन जे आहे ना तर ते असंच असतं। आणि आता इथे बघा पुढे सगळं तिने मेकअपचं जे काही सामान होतं ना ते सगळं काढलेलं होतं आणि तिचं व्लॉगिंग करणं चालू होतं। तर आरशात बघूनच ती स्वतःशीच बोलत होती, जसं की ती यूट्यूबवरती व्लॉगिंग वगैरे करते। तर माझं पाहूनच बघा ती इथे बोलत आहे आणि म्हटलं चला आता तिची वेणी वगैरे घालून घेऊयात तोपर्यंत। आणि तसं इतर दिवशी बघा तिच्यासोबत वेळ सुद्धा घालवायला भेटत नाही, पण ज्या दिवशी मग सुट्टी असते तर त्या दिवशी मग आम्ही दोघी निवांत असं मस्ती वगैरे करत आमची सगळी जी काही हेअरस्टाईल वगैरे करणं ते चालूच असतं। कारण की इतर दिवशी कसं सकाळी स्कूल असतं, मग ती दुपारी 3-3:30 नंतरनं येते, त्यानंतरनं मग थोडंसं जेवली वगैरे की लगेच तिचा अभ्यासाची तयारी असते। त्याच्यामुळे मग दोघींना जो वेळ असतो तो बिलकुल सुद्धा भेटत नाही। आणि कसं आता
आता ती छोटी आहे म्हणूनच मग तिला प्रत्येक गोष्टीसाठी तिच्या मम्मीचीच गरज लागते आणि एकदा ती मोठी झाली की मग सगळ्या गोष्टी ती तिच्या हातानेच करेल, त्यावेळेस मग ती काही म्हणणार नाही की मला हे करायचंय किंवा ते करायचंय. आता छोटी आहे त्याच्यामुळे मग प्रत्येक गोष्टी तिला मग माझी सवय आहे, त्याच्यामुळे मग ती काही करायचं म्हटलं तरी पहिल्यांदा मलाच विचारते. आणि आपण सुद्धा मुलांसोबत बघा असा थोडासा वेळ जो आहे ना तो घालवला पाहिजे, कारण की हेच वय असतं त्यांचं. एकदा का ती मग मोठी झाली की त्यानंतर मग सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मग त्या त्यांच्या स्वतःच करायला लागतात. आणि मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मुलांनी आपल्याशी बोलावं, आणि ज्यावेळेस मुलांना आपल्याशी बोलायचं असतं बघा त्यावेळेस आपल्याला त्यांच्यासाठी टायमिंग नसतो. त्याच्यामुळे मग वेळात वेळ काढून मुलांसोबत सुद्धा थोडासा जो वेळ आहे आपला तो आपण घालवला पाहिजे. तर आता तिचा नाश्ता वगैरे तिने केला, त्यानंतर मग क्लिनिंग वगैरे मी किचनमधली सगळी आवरून घेतली. आणि मग दुपारी थोडा वेळ शिल्लक होता म्हणून मग इथे ना मखाने जे आहेत तर ते फ्राय करायला घेतले. तर आता इथे बघा कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि तूप थोडंसं येत ना मी जास्तच प्रमाणात टाकते, कारण की तूप हेल्दी असतं, आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं आणि हे मी घरीच तूप बनवलेलं असतं. त्याच्यामुळे मग हे तूप जे आहे ना तर ते मी मखाने वगैरे फ्राय करण्यासाठी सुद्धा वापरत असते, जे की चांगलं आहे. तूप खाणं सुद्धा चांगलं असतं. आणि मखाने जे आहेत ना बघा तर त्याचे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदे असतात. म्हणजे जर आपल्याला अशक्तपणा वगैरे आला असेल ना तर आपण मखाने जे आहेत ना तर ते आपण दुधासोबत सुद्धा घेऊ शकतो. मखाण्यांमुळे आपली हाडं मजबूत होतात, आपलं वजन जे आहे तर ते सुद्धा नियंत्रणात राहतं, आपली पचनक्रिया चांगली राहते, हृदयाचा स्तर चांगला राहतो, आपली पचन संस्था सुधारते आणि जर आपल्यामध्ये रक्ताची कमतरता असेल ना तर ती सुद्धा दूर होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मखाने जे आहेत ना ते असं तुपामध्ये फ्राय करून त्याच्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि फक्त 1 ते 2 मिनिटच फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर मग आपण कधी जसं आपल्याला वेळ भेटेल तसं आपण खाऊ शकतो. आता मुलांना बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की सकाळी नाश्त्यामध्ये स्कूल टिफिनसाठी काय द्यायचं, तर तुम्ही हे जे मखाने आहेत ना तर ते असे फ्राय करून सुद्धा मुलांना देऊ शकता. आणि एकदम आपण असं फ्राय करून एखाद्या डब्यामध्ये वगैरे भरून ठेवलं ना तर ते 7 ते 8 दिवस सहज चांगलं राहतं, ते बिलकुल सुद्धा खराब होत नाही. आता मुलांना आपण टिफिनमध्ये तर सगळे हेल्दीच देण्याचा प्रयत्न करतो, तर मग आपल्याकडे जर असं रेडी असलेले पदार्थ वगैरे असतील ना तर सकाळचा जो आपला घाई गडबडीचा वेळ असतो ना तर त्याची सुद्धा बचत होते. म्हणजे आधीच जर सगळ्या तयारी करून ठेवल्या तर सकाळी जेव्हा मुलं स्कूलला निघतात त्यावेळेस मग आपली गडबड होत नाही. आपण सकाळी फक्त मग हे मखाने जे आहेत ते फ्राय केलेले टिफिनमध्ये डायरेक्ट भरले ना तर तरी सुद्धा आपलं बरंचसं काम जे आहे ना तर ते वाचतं. तर आता इथे मखाने जे आहेत ना तर ते मी थंड होण्यासाठी एका साईडला काढून ठेवले आणि मग ती जी कढई होती तीच मी वॉश करून परत घेतली तूप करण्यासाठी, जेणेकरून मग भांड्यांचा पसारा जो आहे तर तो होत नाही. तर आता मी तूप कशा पद्धतीने करते किंवा तुपाची काय रेसिपी आहे तर याचा फुल व्लॉग ना मी आधीच चॅनेलवरती एकदा अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर एकदा जाऊन नक्की चेक करा, म्हणजे भांड्यांचा पसारा सुद्धा जास्त होत नाही आणि आपलं तूप जे आहे तर ते सुद्धा तयार होतं. तर आता इथे बघा लोणी वगैरे सगळं जे आहे ना तर ते मी काढून ठेवलेलं होतं. तर त्याच्यामुळे आता रेसिपी तर ऑलरेडी शेअर केलेलीच होती म्हणून म्हटलं आता पुन्हा काही दाखवण्यात अर्थ नाहीये, म्हणून मी ती पुन्हा काही शूट केलेली नाही. तर बघा एवढं असं जे लोणी आहे ना तर ते माझं निघालेलं होतं आणि 10 ते 15 दिवसांची साय जी आहे ना तर ती सुद्धा साचलेली होती. आता ज्यावेळेस आपण लोणी कढायला टाकतो ना त्यावेळेस सतत त्याला हलवत राहायचं, अजिबात इकडे तिकडे जायचं नाही, कारण की कसं होतं जो खालचा खार असतो ना तुपाचा तो लगेचच खाली कढईला चिटकून राहतो आणि मग आपलं जे तूप आहे तर ते करपू शकतं. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही कधी तूप वगैरे करायला घेताना तर तिथेच थांबायचं, 10 ते 15 मिनिटांचंच काम असतं. तूप जे आहे तर ते तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं ना तर लोणी आपलं पटकन तयार होतं. आणि डायरेक्ट जर तुम्ही अशी साय कढईमध्ये टाकली ना गॅसवरती करायला तर त्यामुळे काय होतं की आपला जो गॅस आहे तो सुद्धा जास्त प्रमाणात जातो आणि तूप कढायला सुद्धा बराचसा वेळ लागतो आणि त्यामध्ये ना खार सुद्धा खूप जास्त निघतो. त्याच्यामुळे कधी पण जेव्हा तुम्ही तूप करायला घेताना त्यावेळेस मिक्सरमध्ये फिरवूनच लोणी जे आहे ते काढायचं. त्यामुळे काय होतं, एकतर आपली गॅसची सुद्धा बचत होते आणि आपल्याला जास्त वेळ जे आहे तर ते तूप काढण्यासाठी थांबावं सुद्धा लागत नाही. तूप जे आहे ना ते पटकन आपलं बनवून तयार होतं. तर आता इथे जोपर्यंत तूप कढतंय तोपर्यंत मग जी काही भांडी होती सिंक
टबमध्ये ती सगळी मी क्लीन करून घेतली, म्हणजे माझी भांडी सुद्धा क्लीन झाली आणि तूप जे आहे तर त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष राहतं, म्हणजे एका सोबत अशी 2 कामे जी आहेत ना तर ती आपली होऊन जातात। तर आता इथे तूप कढतंय, तर तोपर्यंत आपले जे मखाने आहेत तर ते सुद्धा थंड झालेले होते, म्हणून मग मी काय करते अशा छोट्या छोट्या डब्यांमध्येच ते भरून ठेवते, म्हणजे जीविकाचे पप्पा सुद्धा कधी बाहेर वगैरे निघाले तर ते सुद्धा एखादा डब्बा वगैरे घेऊन जातात सोबत, म्हणजे त्यांना सुद्धा मग ट्रॅव्हलिंग वगैरे करताना कधी त्यांना काही खावंसं वाटलं किंवा आपली एखादी छोटीशी भूक वगैरे असेल तर त्यावेळेस मग हे मखाणे वगैरे जे आहेत तर मग ते सुद्धा खाऊ शकतात। आणि जीविकाला तर हे मखाणे खायचं म्हटलं तर मग तिला असं वाटतं की ते पॉपकॉर्नच आहेत, त्याच्यामुळे मग ती सुद्धा कधीतरी खाते आणि मला सुद्धा आवडतात। तर मग आता इथे छोट्या डब्यांमध्ये असं ते भरून ठेवते, जेणेकरून मग ते असे सुकणार नाहीत किंवा आपण म्हणतो ना ते सादळले सुद्धा जात नाहीत, छान असे क्रिस्पी राहतात। तर आता इथे बघा तूप जे आहे ना तर ते माझं ऑलमोस्ट व्हायला आलेलं आहे आणि किती छान पद्धतीने तुम्ही बघू शकता याला कलर सुद्धा आलेला आहे। तर आता तूप कधी पण तुम्ही ज्यावेळेस करायला घेता ना तर त्यावेळेस नेहमी तुळशीची पानं जी आहेत ती त्यामध्ये टाकायची, जेणेकरून तूप जे आहे तर ते आपलं जास्त दिवस टिकतं आणि छान त्याचा एक स्मेल जो आहे तर तो सुद्धा तुपाचा येतो। तर आता इथे तुळशीची पानं मी बाहेरून घेऊन आले होते, पानं घेऊन आल्यानंतर मग ते छान पानं अशी धुवून घेतली, कारण की कसं होतं बाहेर थोडीशी धूळ वगैरे असते, त्याच्यामुळे मग म्हटलं आधी पानं वगैरे जी आहे ती धुवून घ्यावीत आणि त्यानंतर बघा इथे आपलं तूप जे आहे तर ते आता एक 5 ते 10 मिनिटातच तयार होईल। तर आता इथेच ना तूप जे आहे ते माझं बनवून तयार झालेलं होतं, तर आता मी एका पातेल्यामध्ये ना बघा तूप जे आहे ते काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याचा जो खार आहे ना तो अगदी 1 ते 2 चमचेच निघाला असेल, जसं की मी तुम्हाला आधी म्हटलेलं होतं की तूप करताना नेहमी मिक्सरला फिरवूनच त्याचं लोणी जे आहे ते काढून घ्यायचं, त्यामुळे काय होतं ना खार जो आहे तो अजिबात जास्त निघत नाही आणि आपलं जे तूप आहे ते सुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटातच तयार होतं। आणि इथे तुम्ही बघू शकता खार अगदी कमी प्रमाणातच निघालेला आहे आणि तूप सुद्धा छान अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे। तर आता मग दुपारची वेळ झालेली होती आणि मी सहज बाहेर आले फेरफटका मारण्यासाठी, तर वाऱ्यामुळे काय झालं होतं ना झाडांचा पाला वगैरे जो आहे तो पूर्ण कंपाऊंडमध्ये पसरलेला होता आणि तोच पुन्हा झाडांचा पाला जो आहे ना तो पोर्चमध्ये आलेला होता। तर सकाळपासून बघा 2 ते 3 वेळा माझं झाडून जे आहे ना ते बाहेर मारून झालेलं होतं, पण आता ठीक आहे वारं वगैरे सुटले म्हटल्यावर त्याला तर आपण काही करू शकत नाही। मग बाहेरचं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग आतमध्ये आले। तर आदल्या दिवशी ना जीविकाच्या स्कूलमध्ये पालखीचं सेलिब्रेशन होतं, तर त्याच्यासाठी मग तिथे तिचा मेकअप वगैरे करण्यासाठी ज्या काही वस्तू लागत होत्या त्या सगळ्या मी वरती काढून ठेवलेल्या होत्या। तर आता तिचा मेकअप वगैरे तर झालेला होता, कार्यक्रम सुद्धा आवरलेला होता, म्हणून मग दुसऱ्या दिवशी मी काय केलं सगळं एका बॅगमध्येच ना असं छोट्याशा भरून ठेवलं, जे की आपण मेकअपचे प्रोडक्ट वगैरे यूज करण्यासाठी बघा असे मीशोवरती आपल्याला मिळतात असे प्लॅस्टिकचे पॅकेट वगैरे, तर त्याचमध्ये मी हे सगळं जे आहे ना ते भरून ठेवलं, म्हणजे कसं नेक्स्ट टाइम कधी जेव्हा तिला लागेल त्यावेळेस मग ते पटकन जे आहे ते आपल्याला सापडतात। आणि या वस्तू ज्यावेळेस आपण घेतो ना बघा नवीन तर त्या खूप महाग असतात, म्हणजे तुम्ही काहीही घ्यायला जा त्याच्या ज्या प्राईस असतात ना तर त्या खूपच जास्त असतात, त्याच्यामुळे मग कधीही बघा आपल्या मुलांच्या स्कूलमध्ये असं काही फंक्शन वगैरे असलं तर आपण जे खरेदी वगैरे करतो सामान म्हणा किंवा काही जरी आपण आणलं ना ते सगळं आपण असं व्यवस्थित भरून वगैरे ठेवलं ना तर मग नेक्स्ट टाइम ज्यावेळेस त्यांना ते लागेल त्यावेळेस मग आपल्याला ते पुन्हा खरेदी करावं लागत नाही। जे आहे ते जर चांगलं असेल ना तर आपण ते पुन्हा मुलांना ते वापरण्यासाठी यूज करू शकतो। आणि मी नेहमी असंच करते, जीविकाला कोणतीही वस्तू वगैरे आणली स्कूलमध्ये नेण्यासाठी तर मग ती व्यवस्थित अशी भरून ठेवते, म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा कधी फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस मग ते यूज करता येतं आणि आपला एक्स्ट्रा जे पैसे वगैरे असतात तर ते सुद्धा खर्च होत नाहीत। आणि जर वस्तू चांगल्या असतील तर त्याला वापरण्यात काहीच हरकत नसते, दरवेळेसच आपण नवीन घ्यावं असं काहीच नसतं, जे आहे ते आपण मुलांना व्यवस्थितरित्या देऊ शकतो। तर आता इथे तेच माझं ठेवणं वगैरे सगळं चाललेलं होतं, तर आता इथेच ना बरेचसे मेकअपचे प्रोडक्ट होते, तर म्हटलं चला काही एक्सपायर वगैरे झालेलं आहे का तर ते पाहूयात, जेणेकरून मग जर एखादी वस्तू एक्सपायर वगैरे झालेली असेल तर मग ती यूज केल्यामुळे आपल्या स्किनवर काही साईड इफेक्ट व्हायला नको, म्हणून तेच मी चेक करत होते, पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित होत्या, म्हणून पुन्हा मग आहे तशा ठेवून दिल्या। तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे सेंड करते। आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।